नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीचे आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. पोलिसांनी संसद मार्चमधील आंदोलकांनी जंतर मंतर रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आंदोलक संसदेच्या दारात पोहोचून आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या लाठीचार्ज दरम्यान अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. पोलिसांनी 12 वर्षाच्या मुलीचं डोकं फोडल्याचा आरोप अभिजित दिपके यांनी केला आहे. अभिजित दिपके यांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. अभिजित दिपके यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अभिजित दिपके म्हणाले, क्रूरपणे दिल्ली पोलिसांनी मुलांना मारलं. 12 वर्षांच्या मुलींची डोकं फोडलं. पुरुष पोलिसांनी मुलींची गळा पकडून त्यांची डोकी फोडली. मी स्वतः पाहिलं. माझ्या बाजूला ही मुलगी आहे. पोलिसांनी तिचे कपडे फाडले. तिच्या छातीवर पाय दिले. पोलिसांनी मुलांचा खून करण्याचे ऑर्डर होते का? धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्यासाठी मुलांचं रक्त सांडायचं होतं का? मुलींची डोकं फोडू नये म्हणून आम्ही मागे हटलो. सरकारला मुलांची पर्वा नाही. मुलांवर ज्या पद्धतीने मारलं जात होतं त्यावरून दिल्ली पोलिसांना काय ऑर्डर होती हे समजून येत होतं, असा गंभीर आरोप अभिजित दिपके यांनी केला.